नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभागातर्फे शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमाअंतर्गत होणाऱ्या ऑनलाईन अध्यापन पद्धतीमध्ये मी उपस्थित सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच अधिकारी वर्ग यांचे स्वागत करतो. मी श्री राहुल भगवान जोशी, रामकृष्ण परमहंस मार्ग, महानगरपालिका माध्यमिक शाळा बांद्रा पूर्व या ठिकाणी सहाय्यक शिक्षक या पदावर कार्यरत असून आज आपण भूगोल या विषयातील प्रकरण 10वे नागरीकरण या पाठाची उजळणी घेणार आहोत. पाहता विद्यार्थी मित्रांनो, आपला जवळजवळ सर्व सिलेबस पूर्ण झालेला आहे. तर आजच्या तासामध्ये आपल्याला जो पूर्वी झालेला पाठ आहे नागरीकरण याची आपण उजळणी घेणार आहोत. थोडीशी वेगवान अशी उजळणी आज आपण घेऊयात. यामध्ये जवळजवळ सर्व मुद्दे पूर्ण करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. तर कृपया सर्वांनी व्यवस्थितपणे लक्ष देऊन ऐकायचं आहे. आता पहा, सुरुवातीला नागरीकरण म्हणजे काय हे पाहणं आपल्याला आवश्यक आहे. यामध्ये आपल्या देशाचा विचार केल्यास शेती हा ग्रामीण भागातील प्रमुख व्यवसाय आहे. शेती व शेतीला पूरक व्यवसाय ग्रामीण भागात पूर्वापार केले जातात. म्हणजे पहा, या ठिकाणी आपण या चित्रामध्ये पाहत आहोत की काही मजूर इथं शेतीचं काम करत आहेत. म्हणजे शेती हा आपल्या भारत देशातील एक प्रमुख असा व्यवसाय आहे की जो पूर्वापार केला जातो. परंतु आता वेगवेगळे उद्योगधंदे ग्रामीण भागात सुरू होत आहेत. उदाहरणार्थ कारखाने, गिरण्या. आता पहा, इथं आपल्याला चित्र दिसतंय. इथं आपल्याला कारखाना दिसतोय, गिरणी दिसते. त्याचप्रमाणे ऊर्जा प्रकल्प. आता पहा, जे विविध ऊर्जा प्रकल्प आहेत त्या विविध ऊर्जा प्रकल्पांमध्ये आपण इथं पाहू शकतो पवन ऊर्जा आहे, सौर ऊर्जा आहे, अणुऊर्जा आहे. हे विविध ऊर्जा प्रकल्प सुद्धा आता ग्रामीण भागामध्ये सुरू व्हायला लागलेले आहेत. यामध्ये कारखाना असेल, गिरणी असेल किंवा विविध ऊर्जा प्रकल्प असतील किंवा बहुउद्देशीय प्रकल्प असतील. तर यामुळे काय झाले पहा, स्थानिक तसेच आजूबाजूच्या प्रदेशातील लोक कामासाठी येऊ लागल्यामुळे गावाच्या लोकसंख्येत वाढ होते. या ठिकाणी रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध झाल्यामुळे आजूबाजूच्या प्रदेशामधील लोक या ठिकाणी नोकरीसाठी कामासाठी येऊ लागतात आणि त्या ठिकाणच्या गावाच्या लोकसंख्येमध्ये वाढ होण्यास सुरुवात होते. आता या लोकांना विविध सेवा उपलब्ध करून देण्यासाठी इतर सेवा व्यवसाय विकसित होतात. आता पहा, कोणते सेवा व्यवसाय आहेत. यामध्ये स्वास्थ्य, खानपान, रुग्णालय, मनोरंजन इत्यादी. यामुळे गावाचा विस्तार वाढत जातो. म्हणजे पहा, कारखानदारी, विविध ऊर्जा प्रकल्प सुरू झाल्यामुळे लोकसंख्येमध्ये वाढ झाली. या लोकसंख्येला विविध प्रकारचे सेवा उपलब्ध करून देण्यासाठी इतर सेवा व्यवसाय सुरू झाले आणि त्या गावाचा विस्तार काय होत गेला, वाढत गेला. म्हणजेच त्या ठिकाणी नागरीकरण हे होत गेल्याचं आपल्याला दिसून येतं. त्या ठिकाणची लोकसंख्या वाढत गेल्याचं आपल्याला दिसून येतं. आता पहा, गावातील सार्वजनिक सेवा पुरवणाऱ्या व्यवस्थेत बदल होऊन ग्रामपंचायतीऐवजी नगर परिषद किंवा नगरपालिका उदयास येतात. म्हणजे पहा, ज्या वेळेस आपल्या गावाची लोकसंख्या कमी असते त्यावेळेस त्या ठिकाणी ग्रामपंचायत असते. परंतु ज्यावेळेस या गावाची लोकसंख्या वाढीस लागते त्यावेळेस त्या ठिकाणी पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका अशा स्थानिक स्वराज्य संस्था विकसित होत जातात. म्हणजेच त्या ठिकाणचं नागरीकरण हे झपाट्याने होत जातं.
आता विविध मूलभूत सार्वजनिक सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्याचे काम या व्यवस्थेला करावे लागते. म्हणजेच त्या ठिकाणी असणारे ग्रामपंचायत, पंचायत समिती, महानगरपालिका असेल, यांना त्या ठिकाणी या मूलभूत सेवा सुविधा पुरवाव्या लागतात. आता पहा, या मूलभूत सेवा सुविधांमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात इथं आपण पाहू शकतो. मूलभूत सार्वजनिक सेवा या चित्रामध्ये आपण पाहू शकतो. यामध्ये पहा, नागरिकांना पेयजल म्हणजेच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, वाहतुकीची सुविधा, त्याचप्रमाणे रस्त्याच्या कडेला असणाऱ्या लाईट्स, या विविध मूलभूत सोयी सुविधा महानगरपालिका त्या ठिकाणी देण्याचं काम करत असते किंवा स्थानिक स्वराज्य संस्था या देण्याचं काम करत असतात. याशिवाय नगर नियोजन, करमणुकीची साधने, प्रेक्षणीय स्थळे, उद्याने इत्यादी सुविधा देखील विकसित कराव्या लागतात. म्हणजेच लोकसंख्या वाढली की पर्यायाने या सर्व मूलभूत सोयी सुविधा नागरिकांना देण्याचं काम या स्थानिक स्वराज्य संस्था करत असतात. पर्यायाने गावाचे रूपांतर नगरात, शहरात होते. म्हणजेच त्या ठिकाणी लोकसंख्या वाढीस लागते आणि गावाचं रूपांतर हे नगरामध्ये किंवा शहरामध्ये होत असतं. आता पहा, या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय, तर नागरिकीकरणासाठी किंवा एखाद्या गावाचं नगरामध्ये रूपांतर होण्यासाठी काही निकष ठरवून दिलेले आहेत. भारतीय जनगणना कार्यालयाने नगरांच्या संदर्भाने 1961 साली जे काही निकष ठरवले आहेत ते निकष आपण पाहूयात. हे निकष पूर्ण केल्यानंतर त्या गावाचे रूपांतर नगरामध्ये होत असतं. तर पहा, ज्या वस्तीत काम करणाऱ्या पुरुषांपैकी 75% पुरुष बिगर शेती व्यवसायात असतील अशा वस्तीस नागरी वस्ती समजावे. म्हणजे पहा, त्या ठिकाणी असणारे पुरुष हे 75% शेतीच्या व्यतिरिक्त जे विविध व्यवसाय आहेत त्या व्यवसायामध्ये काम करायला असायला पाहिजेत. दुसरा निकष काय पहा, वस्तीची लोकसंख्या 5000 पेक्षा जास्त असावी. त्या ठिकाणी असणारी वस्ती, त्या वस्तीची लोकसंख्या 5000 पेक्षा जास्त असायला पाहिजे, तर त्या गावाचे रूपांतर नगरामध्ये होणार आहे. पुढचा निकष, वस्तीच्या लोकसंख्येची कमीत कमी घनता दर चौरस किलोमीटरला 400 इतकी असावी. दर चौरस किलोमीटर म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे. पहा, चौरस किलोमीटर म्हणजे साधारणपणे जो 1 किलोमीटरच्या अंतर्गत येणारा भाग. म्हणजे आपण इथे जर पाहिलं, पहा, चौरस अशा प्रकारे जर आपण चौरस समजला, इकडे 1 किलोमीटर 1 किलोमीटर 1 किलोमीटर आणि 1 किलोमीटर या अंतर्गत जे अंतर आहे, या अंतर्गत भागामध्ये असणारी लोकसंख्या त्याला त्या ठिकाणची घनता असं समजतात किंवा बोलतात. म्हणजे ह्या 1 चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये ही लोकसंख्या कमीत कमी 400 एवढी असायला पाहिजे, तर त्या ठिकाणी नागरीकरण झालं असं आपण समजू शकतो. आता पुढे पहा, इथे एक आपल्याला चार्ट दिसतोय. पहा, एक आलेख आहे. भारत नागरी लोकसंख्या वाढ, कशाप्रमाणे ही वाढ नागरी लोकसंख्येमध्ये भारतामध्ये झालेली आहे. भारतातील नागरीकरणाचा विचार करता 1961 ते 2011 पर्यंत नागरी वस्तीतील लोकसंख्या सातत्याने वाढली आहे. सन 1961 ते 1981 पर्यंत वाढ साधारणतः 5.55% होती. 1981 ते 2011 पर्यंत ही वाढ 13.73% पर्यंत पोहोचल्याची आढळते. म्हणजेच पहा, मोठ्या प्रमाणामध्ये नागरीकरण झाल्याचं आपल्याला 2011 पर्यंत या आलेखामध्ये पाहायला मिळत आहे. आता महत्वाचं, नागरिकीकरण होण्याच्या पाठीमागची कारणे कोणती आहेत ही कारणे आपल्याला पाहायची आहेत. त्याचप्रमाणे याचे परिणाम हे सुद्धा आपण पाहणार आहोत. परिणामांमध्ये फायदे असतील किंवा तोटे असतील, या विविध घटकांचा अभ्यास आपल्याला या पाठामध्ये करायचा आहे. आता पहा, कोणकोणती कारणे आहेत नागरीकरण होण्यासाठी. याच्यामधलं पहिलं प्रमुख कारण आहे औद्योगिकीकरण. एखाद्या प्रदेशामध्ये उद्योगांचा विकास व केंद्रीकरण होणे हा नागरीकरणाला सहाय्यभूत
ठरणारा घटक आहे. म्हणजे पहा, केंद्रीकरण होतंय म्हणजे काय होतंय, एखाद्या विशिष्ट भूभागामध्ये प्रदेशामध्ये जास्तीत जास्त उद्योगधंदे कारखाने वाढीस लागतात आणि रोजगारांची संधी लोकांना उपलब्ध त्या ठिकाणी होत असते. म्हणजेच उद्योगांचे काय झालं आहे, केंद्रीकरण झालं आहे. उद्योगधंद्यांच्या वाढीमुळे नोकरीच्या आशेने आजूबाजूला प्रदेशातील लोक या प्रदेशाकडे आकर्षित होतात. त्यामुळे नागरीकरणाची प्रक्रिया गतिमान होते. 19व्या शतकाच्या दरम्यान मुंबई शहराची वाढ झपाट्याने झाली, कारण मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर कापडगिरणी उद्योग सुरू झाला होता. या ठिकाणी आपण पाहू शकतो, मुंबईमधील ही कापडगिरणी आहे. अशा बऱ्याचशा कापडगिरण्या मुंबईमध्ये साधारणपणे 19व्या शतकाच्या सुरुवातीला होत्या. आता पहा, जर कापडगिरणीचा विचार केला तर महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातील पहिली कापडगिरणी 1854 साली कावसजी दावर यांनी मुंबई येथे सुरू केली. म्हणजे भारतातील पहिली कापडगिरणी आपल्या मुंबई या शहरामध्ये 1854 साली सुरू करण्यात आली. आणि मग यामधूनच काय झालंय की त्या ठिकाणी लोकांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध झाल्या आणि मुंबई शहराचं नागरीकरण होण्यासाठी या कापडगिरण्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणामध्ये कारणीभूत ठरलेल्या आहेत. आणि मग काय झालं, त्यामुळे मूळची कोळ्यांची वस्ती असलेली अनेक गावे औद्योगिकीकरण व नागरीकरणामुळे महानगराचा भाग झाली. म्हणजे आजूबाजूच्या प्रदेशातील विविध लोक या ठिकाणी रोजगारासाठी येऊ लागले आणि मुंबई नगराचं नागरिकीकरण हे मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, नागरिकीकरण होण्यासाठी जर दुसरा घटक कारणीभूत ठरतो तो म्हणजे आहे व्यापार. एखाद्या प्रदेशातील ठिकाण, मालाची ने-आण, चढ उतार व साठवणूक यांसाठी अनुकूल असते. अशा ठिकाणी व्यापार व त्या अनुषंगाने असणाऱ्या इतर सेवांची वाढ होते. उदाहरणार्थ व्यापारी संकुल, बँका, पतसंस्था, गोदामे, शीतगृह इत्यादी. म्हणजे पहा, एखादं ठिकाण जर मालाची ने-आण करणे किंवा साठवणूक करणे यासाठी उपयुक्त असेल तर त्या ठिकाणी व्यापार हा वाढीस लागतो आणि विविध सेवा सुद्धा त्या ठिकाणी सुरू होतात. आणि या सेवांबरोबर अशा ठिकाणी रस्ते, उपहारगृहे, निवास इत्यादी बाबीही वाढीस लागतात. यांनी एक उदाहरण दिलंय पहा, आपल्या महाराष्ट्रातील जे नागपूर शहर आहे हे देशाच्या केंद्रस्थानी आहे. हे शहर व्यापाराच्या दृष्टीने सोयीचे असल्याने तेथे नागरीकरण वाढत गेले. म्हणजे नागपूर हे शहर आपल्या देशाच्या केंद्रस्थानी आहे. विविध सेवा सुविधा व्यापाराच्या दृष्टीने त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यामुळे नागपूर शहराचं नागरीकरण मोठ्या प्रमाणामध्ये झाल्याचं दिसून येतं. म्हणजेच व्यापार हा घटक नागरीकरण होण्यासाठी कारणीभूत ठरतो. पहिला मुद्दा आपण पाहिला औद्योगिकीकरण, दुसरा आपण पाहत आहोत व्यापार. आता पुढचा मुद्दा पहा यांत्रिकीकरण व तंत्रज्ञान. आता हा मुद्दा नागरीकरण होण्यासाठी कशा प्रकारे कारणीभूत ठरतो. इथं आपल्याला पहा चित्र दिसतंय, शेती दिसते, शेतीमध्ये विविध अवजारे, आधुनिक अवजारांचा वापर केल्याचं आपल्याला दिसतंय पहा. म्हणजे विविध आता आधुनिकीकरण झाल्यामुळे शेतीमध्ये यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आपल्याला दिसून येत आहे. आता याचा परिणाम काय होतो पहा, यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञान यांचे अनेक फायदे विविध क्षेत्रात पाहायला मिळतात. नागरीकरणासाठी देखील हे दोन्ही घटक सहाय्यभूत ठरतात. गेल्या काही दशकांमध्ये शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे, तसेच यांत्रिकीकरण वाढले आहे. ग्रामीण भागातील शेती ही आता मोठ्या प्रमाणावर यंत्राच्या साहाय्याने केली जाते. त्यामुळे मनुष्यबळ शेतीच्या कामातून मोकळे झाले. म्हणजे पहा, पूर्वी काय होतं, शेतीमध्ये मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये होती, परंतु जसं जसं यांत्रिकीकरण, आधुनिकीकरण शेतीमध्ये झालं, मग त्या ठिकाणी लोकांना रोजगार मिळेना आणि मग त्या शेतीच्या कामातून जो रोजगार मिळत नसल्यामुळे
हे लोक काय झालं की शहराकडे प्रस्थान करावे लागले यांना, आणि मग शहरांची लोकसंख्या ही झपाट्याने वाढू लागली. म्हणजेच शेतीच्या कामातून हे जे मनुष्यबळ मोकळे झाले आहे त्यांचा ओघ हा शहरांकडे वाढत गेला, आणि मग परिणाम याचा काय झाला, नागरी लोकसंख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढीस लागली. म्हणजे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, यांत्रिकीकरण व तंत्रज्ञान, की ज्याच्यामुळे नागरीकरण हे मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे वाहतूक व संदेशवहन. आता पहा, वाहतुकीमध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो हे आपण वाहतूक व दळणवळण या पाठामध्ये पाहिलेलं आहेच. तर पहा, यामध्ये रस्ते, लोहमार्ग किंवा हवाई मार्ग सुद्धा आहे, जलमार्ग सुद्धा आहे, या विविध मार्गांचा समावेश वाहतुकीमध्ये होत असतो. आणि मग ज्या भागामध्ये या सोयींचा विकास होतो त्या भागातील छोट्या वस्त्या व गावाचे नागरीकरण वेगाने घडून येते. इथं आपण पाहत आहोत वाहतुकीच्या कोणकोणत्या सेवा सुविधा आहेत. हवाई मार्ग असेल, जलमार्ग असेल, रेल्वे मार्ग आहे किंवा रस्ते मार्ग आहे, या विविध सोयींचा समावेश वाहतुकीमध्ये होत असतो. आणि मग याचा विकास झाला की नागरीकरण हे वेगाने घडून येते. तसेच संदेश वहनाची साधने पण या ठिकाणी आपण पाहू शकतो. हे विविध संदेश वहनाची साधने आहेत. वर्तमानपत्रे, मोबाईल, कम्प्युटर असेल, टीव्ही असेल, रेडिओ असेल, हे विविध संदेश वहनाची साधने आहेत. या गोष्टींचा विकास झाला की नागरीकरण हे वेगाने घडून येते. एक उदाहरण आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे, पहा. कोकण रेल्वे विकसित झाल्यानंतर या मार्गाच्या सानिध्यात असलेले सावर्डे, रत्नागिरी जिल्ह्यातील हे एक गाव, यासारख्या अनेक गावांचे नागरीकरण होऊ लागले आहे. महत्वाचे लोहमार्ग एकत्र आल्याने भुसावळ, की जे जळगाव जिल्ह्यामध्ये आहे, या शहराचा विकास झपाट्याने झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतो. आणि पुढचा शेवटचा मुद्दा आहे पहा, की जो नागरीकरणासाठी कारणीभूत ठरतो, स्थलांतर. या ठिकाणी आपण चित्रामध्ये पाहू शकतो, हे विविध साहित्य घेऊन हे लोक शहराकडे प्रस्थान करत आहेत. गावाकडे रोजगाराच्या संधी नसल्यामुळे हे विविध लोक कामाच्या निमित्ताने किंवा नोकरीच्या आशेने शहरामध्ये स्थलांतर करत असतात. आणि मग या स्थलांतरामुळे काय होतं, नागरीकरण हे वेगाने झपाट्याने होत असते. आणि हे स्थलांतर ग्रामीण भागाकडून ग्रामीण भागाकडे किंवा ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडे सुद्धा होत असते. आता याचं महत्त्वाचं उदाहरण आपण पाहिलं तर भारताच्या विविध भागातून पुणे, मुंबई या ठिकाणी होणारे स्थलांतर, पुणे आणि मुंबईची लोकसंख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढीस लागलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे स्थलांतर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जो नागरिकीकरणाला कारणीभूत ठरतो. म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो, नागरिकीकरणासाठी जे विविध घटक कारणीभूत ठरतात, यामध्ये आपण औद्योगिकीकरण पाहिलं, व्यापार, त्यानंतर यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञान हा मुद्दा आपण पाहिला, वाहतूक संदेशवहन हा मुद्दा पाहिला, आणि त्याचप्रमाणे स्थलांतर, हे विविध घटक नागरीकरणासाठी कारणीभूत ठरतात. आता पुढचा आपल्याला महत्त्वाचा मुद्दा पाहायचा आहे परिणाम. नागरीकरणाचे कोणकोणते परिणाम होतात, यामध्ये काही फायदे सुद्धा आहेत, त्याचप्रमाणे काही समस्या म्हणजेच तोटे सुद्धा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आता पहा, नागरीकरणामुळे प्रदेशाचे स्वरूप मोठ्या प्रमाणावर बदलते. भूमी उपयोजनामध्ये हा बदल विशेषतः जाणवतो. म्हणजे भूमी उपयोजन म्हणजे जमिनीचा वापर पूर्वीच्या काळी आणि आत्ता कशाप्रमाणे तो बदलत गेला. जसे पूर्वी शेतीखाली असलेली जमीन कारखानदारी व निवासी प्रदेशात रूपांतरित होते, नागरीकरणामुळे
अनेक प्रकारचे फायदे होतात, त्याचप्रमाणे समस्याही निर्माण होतात. म्हणजे पहा, पूर्वीच्या काळी शेतीसाठी वापरली जाणारी ही जमीन आता कारखानदारी असेल किंवा राहण्यासाठी असेल, याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर आता वाढीस लागलेला आहे. याला भूमी उपयोजन असं आपण म्हणतोय. आता पहा, याचे परिणाम काय होत आहेत. सुरुवातीला आपण नागरीकरणाचे फायदे पाहूयात. नागरीकरणाचे कोणकोणते फायदे होत असतात. यामध्ये पहिला महत्वाचा फायदा आहे सामाजिक एकोपा. आता पहा, इथं जे आपल्याला चित्र दिसतंय त्या चित्रामध्ये विविध धर्मांसाठी जे विविध चिन्ह वापरले जातात ते आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. विविध जाती धर्माचे लोक सलोख्याने एकत्र राहत असतात. हा एक फायदा आहे नागरीकरणाचा. तर पहा, नागरीकरणामुळे द्वितीय, तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या व्यवसायांमध्ये वाढ होते. आता हे विविध व्यवसाय की ज्यांचा समावेश प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायामध्ये होतो किंवा चतुर्थिक व्यवसायामध्ये होतो, यांची माहिती आपल्याला आहे. तर पहा, प्राथमिक व्यवसायामध्ये शेती आणि मासेमारी अशा प्रकारच्या व्यवसायांचा समावेश होतो. आणि जे द्वितीयक व्यवसाय आहेत त्यामध्ये कापड उद्योग असेल किंवा साखर उद्योग असेल, विविध कारखाने असतील की जे प्राथमिक व्यवसायांवरती अवलंबून असतात, त्यांचा समावेश होतो. तृतीयक व्यवसायांमध्ये वाहतूक असेल, संदेशवहन असेल, बँक असेल किंवा विक्री सेवा असेल, या विविध व्यवसायांचा समावेश तृतीयक व्यवसाय. आणि चतुर्थक व्यवसायामध्ये डॉक्टर, वकील किंवा शिक्षकी पेशा असेल, या सेवांचा समावेश हा चतुर्थक व्यवसायांमध्ये केला जातो. म्हणजे हे विविध व्यवसाय हे नागरीकरणामुळे वाढीस लागतात, त्यामुळे आर्थिक उलाढाल वाढते, या प्रदेशाचा विकास झपाट्याने होतो. वेगवेगळ्या प्रदेशातून आलेल्या लोकांच्या एकत्रित राहण्यामुळे शहरांमध्ये सांस्कृतिक व सामाजिक रूढी परंपरांची देवाणघेवाण होत असते. यातून सामाजिक एकोपा निर्माण होतो. म्हणजे पहा, विविध ठिकाणचे लोक राहायला आलेले असतात, त्यामुळे संस्कृतींची देवाणघेवाण होते, सामाजिक रूढी असतील, परंपरा असतील, यांची देवाणघेवाण होते आणि यामधून सामाजिक एकोपा हा निर्माण होत असतो. आता दुसरा फायदा पहा काय होतोय, आधुनिकीकरण. विविध प्रदेशातून लोकांचे स्थलांतर होत असते, त्यांच्या जवळील ज्ञान, कौशल्य व माहितीची देवाणघेवाण सुलभपणे होते. अद्ययावत माहिती तसेच साहित्य यांचा लाभ सर्वप्रथम अशा प्रदेशांना होत असतो. उद्योगधंदे व व्यवसायांसंदर्भात अनेक नवीन प्रकल्प विकसित होताना दिसतात. नागर वस्तीला नवनवीन कल्पना, अद्ययावत माहिती व तंत्रज्ञानयुक्त सेवा सोयी सुविधांचा फायदा प्रथम मिळतो. म्हणजेच पहा, अद्ययावत माहिती असेल किंवा नवीन नवीन कल्पना असतील किंवा विविध तंत्रज्ञान असेल, यांची सर्वप्रथम सुविधा नागरी वस्तीतील लोकांपर्यंत पोहोचत असते. म्हणजेच आधुनिकीकरण त्या ठिकाणी झपाट्याने होते. हा एक फायदा आहे नागरीकरणाचा. आणि यामुळे काय होते पहा, राहणीमानाचा दर्जा उंचावतो. त्या ठिकाणी राहत असलेल्या लोकांचा राहणीमानाचा दर्जा हा उंचावत असतो. आता विविध फायदे आपण पाहूयात. नागरीकरणाचे विविध जे फायदे आहेत त्यामध्ये पहा, नागरी वस्तीमध्ये अनेक सोयी सुविधा विकसित होतात. वाहतूक, संदेशवहन, इथं आपण पाहतोय वाहतुकीच्या विविध सोयी सुविधा असतील किंवा संदेशवहन असेल, त्यानंतर शिक्षण असेल. पुणे विद्यापीठातील ही इमारत आहे पहा. पुणे याला आता विद्येचं माहेरघर असं बोललं जातं, आपल्या सर्वांना माहिती आहे. शिक्षणाच्या विविध सोयी सुविधा पुणे या शहरामध्ये उपलब्ध आहेत, त्यामुळे विविध विद्यार्थी त्या ठिकाणी राहायला जात असतात शिक्षणासाठी. आणि पुणे विद्यापीठामधील ही इमारत आपण या चित्रामध्ये पाहू शकतो. त्यानंतर वैद्यकीय असेल
किंवा अग्निशमन दल इत्यादी सोयी अत्यंत महत्त्वाच्या असतात. चांगल्या दर्जाच्या वाहतूक सुविधांमुळे प्रवासातील सुलभता वाढते. याचा चांगला परिणाम माल वाहतूक, बाजारपेठ, व्यापार इत्यादींवर होतो. आता पहा, मी सांगितल्याप्रमाणे इथं पुणे शहरांचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. शिक्षणाच्या सेवा देखील नागरी भागांमध्ये विकसित झालेल्या आढळतात. विशेषतः उच्च शिक्षणाच्या सोयींमुळे इतर ठिकाणाहून अनेक विद्यार्थी नागरी भागात येतात. उदाहरण पुणे शहर, म्हणजेच पुणे शहरामध्ये शिक्षणाच्या सेवा सुविधा उपलब्ध असल्यामुळे विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यामध्ये जात असतात. नागरीकरणामुळे या विविध सेवा सुविधा आपल्याला शहराच्या ठिकाणी पटकन उपलब्ध होतात. हे नागरीकरणाचे विविध फायदे आपण पाहिले. पुढे आपल्याला दिसतंय वैद्यकीय सेवा सुविधा शहरामध्ये उपलब्ध असल्यामुळे विविध भागातून अनेक रुग्ण, त्यांचे नातेवाईक या नगरांमध्ये काही कालावधीसाठी वास्तव्यास येतात. हा एक नागरीकरणाचा फायदा आपल्याला दिसून येतो. आता पहा, नागरीकरणाच्या फायद्यामध्ये सामाजिक एकोपा असेल, आधुनिकीकरण आहे, शैक्षणिक सुविधा असतील, वैद्यकीय सुविधा असतील, अग्निशमन आहे किंवा विविध मूलभूत सोयी सुविधा आहेत, या पटकन उपलब्ध होतात. हे नागरीकरणाचे फायदे आपण पाहिले. जसे फायदे आहेत तशाच समस्या सुद्धा आहेत. नागरीकरणाच्या विविध समस्या आपण पाहू शकतो. या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये झोपडपट्टी वाढल्याचे दिसत आहे. मोठ्या शहरांमध्ये ही एक महत्त्वाची समस्या आपल्याला आढळून येते. पहा, नागरीकरणामुळे शहरांमधील लोकसंख्या झपाट्याने वाढते. ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढते त्या प्रमाणात शहरामध्ये निवास व्यवस्था वाढत नाही. बहुतांशी स्थलांतरित हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतात. त्यांना शहरातील निवास व्यवस्था परवडत नाही. स्थलांतरित लोक रोजगारासाठी येतात, परंतु सर्वांनाच रोजगार मिळत नाही. अनेकांचे उत्पन्न कमी असते. म्हणजे पहा, उत्पन्न कमी असल्यामुळे, पगार कमी असल्यामुळे सर्वच लोक फ्लॅट विकत घेऊ शकत नाहीत. त्यांना ते घेणं परवडत नाही. मग अशा वेळेस काय होतं पहा, असे लोक शहरात उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागेवर तात्पुरती व कच्च्या स्वरूपाची घरे बांधतात. बहुधा ही घरे अनधिकृत असतात. त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेकडून सोयी सुविधा मिळत नाहीत. येथे घरांची घनता जास्त असते. घनता म्हणजे काय, मी मगाशी तुम्हाला सांगितलं. 1 किलोमीटर चौरस क्षेत्रामध्ये असणारी लोकसंख्या, त्याला आपण घनता असे म्हणतो. रस्ते अरुंद असतात. मूलभूत सुविधांचा अभाव असतो. मग पिण्याचं पाणी असेल, रस्ते असेल किंवा शिक्षणाच्या सुविधा असतील, आरोग्यविषयक सुविधा असतील, या मूलभूत सुविधा अशा लोकांना पटकन मिळत नाहीत. अशा झोपड्या अनिर्बंधपणे वाढत असतात. त्यामुळे सामाजिक आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणजे पहा, आरोग्याच्या सुद्धा विविध समस्या अशा झोपडपट्टीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होऊ शकतात. म्हणजे झोपडपट्टी ही एक महत्त्वाची समस्या आहे नागरीकरणाची. दुसरा मुद्दा आहे पहा, वाहतुकीची कोंडी. ही एक महत्त्वाची नागरी समस्या आहे पहा. शहरांचा क्षेत्रीय विस्तार झाल्याने शहरांच्या बाह्यवर्ती भागात उपनगरात जे लोक निवास करतात, मुख्य शहराच्या आजूबाजूला जी उपनगरं आहेत त्या ठिकाणी जे लोक राहतात, असे लोक काय करतात पहा, शहराच्या केंद्रवर्ती भागात व्यवसाय, उद्योग, व्यापार, नोकरी, शिक्षण इत्यादींसाठी रोज उपनगरातून लोकांची ये-जा सुरू असते. सार्वजनिक वाहतूक सेवा लोकसंख्येच्या प्रमाणात उपलब्ध नसल्यास खाजगी वाहनांची गर्दी वाढते. परिणामी वाहतुकीची कोंडी होते. या ठिकाणी आपण पाहू शकतो वाहतुकीची कोंडी कशा प्रकारे निर्माण झालेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये खाजगी वाहनं लोक वापरत असल्यामुळे ही वाहतुकीची समस्या नगरांमध्ये
असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पुढची समस्या पहा, प्रदूषण. प्रदूषण ही शहरातील एक जटिल समस्या आहे. त्याचा नागरी जीवनावर विपरीत परिणाम झालेला दिसून येतो. यामध्ये वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, जल प्रदूषण पाहायला मिळते. पहा, शहरातील जे सांडपाणी आहे ते नद्यांमध्ये नाल्यांमध्ये सोडल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि यामधून जलप्रदूषण मोठ्या प्रमाणामध्ये होतं. तसेच विविध वाहने असतील, कारखाने असतील किंवा बांधकामाचं सुरू असलेलं काम असेल, यामुळे ध्वनी प्रदूषण वाढीस लागते. तसेच वायू प्रदूषण सुद्धा वाढीस लागल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. शहरांचा वाढता विकास, सोयीसुविधांचा तुटवडा तसेच नियमांचे उल्लंघन यामुळे प्रदूषण ही एक गंभीर समस्या होते. शहरांची जशी वाढ होते तशी प्रदूषणात देखील वाढ होते. म्हणजे प्रदूषण ही एक महत्त्वाची समस्या नागरिकीकरणामुळे झाल्याचं आपल्याला दिसून येतं. पुढची महत्त्वाची आणि शेवटची समस्या आहे पहा, गुन्हेगारी. स्थलांतरित लोकसंख्येपैकी अनेक लोकांना रोजगार उपलब्ध होत नाही. त्यामुळे अवैध मार्गांचा वापर करून अनेक वेळा पैसे कमावले जातात. यातून शहरात गुन्हेगारी वाढलेली दिसते. म्हणजे पहा, शहरामध्ये आलेल्या सर्वच लोकांना रोजगार उपलब्ध होत नाही आणि यामुळे काय होतं, हे शहरामध्ये आलेले लोक गुन्हेगारीकडे वळतात आणि मग यामधून चोरी, घरफोडी, मारामाऱ्या, खून इत्यादी स्वरूपाचे गुन्हे शहरात होताना आढळतात. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न गंभीर बनतात. पोलीस व न्याय व्यवस्थेवर ताण वाढतो या ठिकाणी दिसतोय आपल्याला. पोलीस असेल किंवा न्याय व्यवस्था असेल यांच्यावरती हा ताण काय होतो, वाढत जातो. चोरी असेल किंवा मारामारी असतील किंवा खून असेल किंवा या विविध गुन्हेगारी असेल, यामुळे प्रशासनावरती ताण हा वाढत जातो. याशिवाय जागेच्या किमतीत भरमसाठ झालेली वाढ, गटांमधील संघर्ष यामुळे शहरातील ताणतणाव वाढतात. परिणामी शहराचे सामाजिक ऐक्य बिघडू शकते. म्हणजे पहा, नागरीकरणाच्या विविध समस्या आपण पाहिल्या. या समस्यांमध्ये झोपडपट्टी असेल, वाहतुकीची कोंडी आहे, प्रदूषण आहे किंवा गुन्हेगारी आहे, या विविध समस्या आपण पाहिल्या. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या पाठामध्ये जे विविध घटक आपण पाहिले, यामध्ये नागरीकरण म्हणजे काय, नागरीकरणापाठीमागची कारणे काय किंवा त्याचे फायदे किंवा समस्या, या विविध घटकांचा अभ्यास आपण या पाठामध्ये घेतलेला आहे. याची उजळणी आपण घेतलेली आहे आणि तुम्हा सर्वांना हे विविध घटक व्यवस्थितपणे समजली असेल अशी मी आशा करतो. आणि आज आपण या तासिकेमध्ये थांबूया.